कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। प्रयागराजला जाणाऱ्या गाड्या रद्द झाल्यामुळे नवी दिल्ली स्थानकावर चेंगराचेंगरी। भीषण दुर्घटनेमध्ये 18 जणांचा मृत्यू तर 10 गंभीर जखमी, त्यांच्यावर उपचार सुरू। घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे रेल्वे मंत्रालयाचे आदेश। दिल्ली स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेसंदर्भात पंतप्रधान मोदींसह केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडून शोक व्यक्त। मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत तर गंभीर जखमींना 2.5 लाखांची आर्थिक मदत जाहीर। हरियाणा आणि दिल्लीमध्ये काँग्रेसनं आपसोबत युती होऊ दिली नाही। काँग्रेसला भाजपला नाही तर मोदी विरोधक केजरीवालांना हरवायचं होतं। केजरीवालांनी सांगितलेला किस्सा राऊतांकडून समोर। महाराष्ट्रातील जागा वाटपात काँग्रेसनं शेवटच्या मिनिटापर्यंत घातलेला घोळ अनाकलनीय होता। ईव्हीएमपेक्षा अहंकार आणि फक्त आम्हीच या वृत्तीमुळेच पराभव, तर आता दिल्लीत सुद्धा तेच घडलं। सामनातून हल्लाबोल। फक्त 2 तास ईडी आमच्या हातात द्या। शहा सुद्धा मातोश्रीमध्ये येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश करतील, राऊतांचं आव्हान। तर राऊतांनी बांगलादेश हातात घ्यावा, शिरसाटांचं मुश्किल प्रत्युत्तर। माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नसल्याचं बोललो, मात्र कुठल्याही पक्षाचं किंवा नेत्याचं नाव घेतलं नाही। नाराजीबाबतच्या वक्तव्यावर आता भास्कर जाधवांकडून स्पष्टीकरण। कोकणात पक्षाला गळती लागल्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोल। विनायक राऊतांच्या उपस्थितीत आज राजापुरातील पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनात बैठक। ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूर दौऱ्यावर, तर सन्मित्र महिला बँक रौप्य महोत्सवात सहभागी होणार। सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीकडे आता लक्ष। मंत्रिपद नाकारल्यानंतर मुनगंटीवारांच्या नाराजीची चर्चा। कृषी क्षेत्रातील भ्रष्टाचारावरून आता सुरेश धसांचा पुन्हा धनंजय मुंडेंवर रोख, तर कापूस सोयाबीन तेलबियांची उत्पादकता वाढवण्यासाठी तत्कालीन कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती द्या। धसांचं कृषी विभाग सचिवांना पत्र। गुन्हेगारांना शिक्षा व्हावी असं धस कधीही बोलले नाहीत। राजकारणी कधी उलटतील हे सांगता येत नाही। सुरेश धसांविरोधात सोमनाथ सूर्यवंशींचे कुटुंबीय आक्रमक। बीडमध्ये मांडवली आणि फक्त मांडवली। सुरेश धस धनंजय मुंडे भेटीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची टीका। राष्ट्रवादीचं महत्त्व कमी करण्यासाठी धसांना सूचना असल्याचा सुद्धा आरोप। बीड सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे बीड कोर्टाचे आदेश। कृष्णाच्या नावावर 5 वाहनं तसंच धारूर आणि केजमध्ये बँक खाते। जुन्नर न्यायालय उद्घाटनावेळी अजितदादांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला झापलं, तर इमारतीच्या पाहणीवेळी स्वच्छतेवरून अधिकाऱ्यांना विचारला जाब। लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबाबतचा तपास करण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेण्यात येणार। लाभार्थी महिलांचं उत्पन्न, कागदपत्र, जमीन यांची तपासणी होणार, तर 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना योजनेतनं वगळणार, सूत्रांची माहिती। जात प्रमाणपत्रासाठी 6 एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तर एससीबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अंतिम संधी। सीईटी प्रवेशावेळी प्रमाणपत्र अर्जाच्या पावतीवर निश्चित झालेला प्रवेश रद्द होऊ नये यासाठी मुदतवाढ। आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर हल्ला करत गोळीबार। 7 पोलिसांवर 100 ते 150 जमावाचा हल्ला, तर एका पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण। मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीनं सुटका। जळगावच्या सराफा बाजारात सोनं 1100 आणि चांदी 2100 रुपयांनी स्वस्त। सोन्याचे दर 85,200 रुपये प्रतितोळा, तर चांदी प्रति किलो 96,200 रुपयांवर। न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणामध्ये आरोपी मॅनेजर हितेश मेहताला आज कोर्टात हजर करणार। बँकेत 122 कोटींचा घोटाळा केल्याची आरबीआयच्या चौकशीत मेहताची कबुली। पैसे ओळखीच्या लोकांना दिल्याची सुद्धा माहिती। कोल्हापुरात जीबीएस आजाराचा दुसरा बळी, तर दोनेवाडीमधील 64 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू। राज्यातील जीबीएस मृतांची संख्या ही आता 6 वर। दख्खनचा राजा ज्योतिबाच्या खेट्यांना आता प्रारंभ, तर कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची प्रथा। सकाळपासून लाखो भाविक दर्शनासाठी ज्योतिबा डोंगरावर। पिंपरी चिंचवड पालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई, तर 800 एकर भूभागावरील 4500 बांधकामं जमीनदोस्त। लाखो नागरिक बेरोजगार, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान। अकोल्याच्या महागावात अतिक्रमणाविरोधात कारवाई। उच्च न्यायालयाच्या आदेशानं बेकायदा घरांवर हातोडा। बेघर 40 कुटुंब मात्र उघड्यावर। राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करण्याची आता ग्रामस्थांची मागणी। ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा 50 पर्यटन स्थळांचा समावेश करा।
आमदार सुधीर मुनगंटीवार यांचं पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना पत्र, प्रकल्पाचा राष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याची मागणी. दुधात भेसळ केल्यास आता परवाने सुद्धा रद्द करा, अन्न आणि प्रशासन विभागाचे कठोर आदेश. भेसळखोरांविरोधात 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत 1,83,397 दुधाच्या साठ्याची तपासणी. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते विद्याविहार धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान आणि पश्चिम मार्गावर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान जलद मार्गावर ब्लॉक असेल. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.